श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. तुम्हा सर्वांचं माझ्या श्री महालक्ष्मी या चॅनेलमध्ये खूप खूप स्वागत आहे. सर्व पितृ अमावस्या आलेली आहे आणि ती उद्याच आहे. तर उद्या सर्व पितृचा आणि पितृपंधरवड्याचा शेवटचा दिवस आहे. ज्याने वर्षभर किंवा पितृपक्षात पितरांसाठी काहीही केलेलं नाही त्याने केवळ सर्व पितृ अमावस्येला श्राद्ध केले तरी पूर्वज तृप्त होतात असे सांगितले जाते. सर्व पितृ अमावस्येच्या दिवशी ब्रह्ममुहूर्तावर उठून अंघोळीच्या पाण्यात गंगाजळ मिसळून स्नानाधिक कार्य उरकून घ्यावीत. स्वच्छ वस्त्रे परिधान करावीत. सात्विक भोजन घ्यावे. दिवसाच्या उत्तरार्धात म्हणजे तिन्हीसांच्या वेळेला दिवा लावून तो आपल्या प्रवेशद्वाराजवळ ठेवावा. त्यानंतर देवासमोर एक दिवा लावावा. एका कलशात पाणी घेऊन प्रार्थना करावी. पूर्वजांचे मनापासून स्मरण करावे आणि आपल्या घरावर वारसांवर कृपादृष्टी व शुभाशीर्वाद कायम राहावेत अशी इच्छा प्रकट करावी. अनावधानाने झालेल्या चुकांबद्दल प्रामाणिकपणे क्षमायाचना मागावी. तसेच तृप्त मनाने पितृलोकात परत जाण्याची विनंती पूर्वजांना करावी आणि त्यानंतर पिंपळाच्या झाडाखाली तिन्ही सांजच्या वेळेला जाऊन एक दिवा लावून यावा आणि प्रार्थना करून यावी. असे केल्याने तुमच्यावरचा पितृदोष जातो आणि पितरांची तुमच्यावरती आशीर्वाद कायम राहतो.